दुपारच्या सत्रात होणारा सामना अगं ऐक ना ग प्राची, वर्सेस कृष्णा स्पोर्ट. तरी 11 वर्सेस कृष्णा स्पोर्ट. पंच सामना थांबवा जरा 2 मिनिटं. आणि रणजित तारे तरी 11 अंजूर. सलामीवीर रणजित तरे. स्ट्राईक नॉन स्ट्राईकला असलेला अक्षय म्हात्रे. गोलंदाज जय. आपल्या षटकातील पहिला चेंडू सामना करेल रणजित. पहिला चेंडू आणि चौकारनिशी आपलं खाता ओपन करतो तो रणजित. जयेश थँक्यू डीजे. जयेश आपल्या षटकातील दुसरे चेंडू सामना करेल रणजित. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय. पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू आणि पुन्हा त्याच प्रकारचा फटका आणि चौकार. जयेश अतिशय मागडे षटक हाताळताना पहिल्या षटकातील 2 चेंडू 2 चौकार मारणार रणजित. जयेश आपल्या कुठेतरी लय मध्ये बिघाड. पाहूया तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतात. सामना करेल रणजित. आणि झेलबाद. आता कुठेतरी सुधारणा होत आहे. जयेश यांच्या गोलंदाजीत रणजित यांची विकेट त्यांची जागा भरून घेण्यासाठी जाते ते 40+ मधले सतीश. पाहूया 40+. रणजित हे वैयक्तिक 8 धावा काढून आउट होऊन तंबूत परतत. जयेश याच्या षटकातील चौथा चेंडू सामना करेल तो अक्षय. पाहूया अक्षय सामना करेल जयेश याचा. अतिशय सुंदर प्रकारे टळलेला चेंडू पाहूया. आणि मला वाटते 2 धावा सहज पूर्ण करतायत अक्षय आणि सतीश. ग्राउंडची कुठेतरी साथ लाभते ती क्षेत्ररक्षणाला. जिथं 4 धावा होत होत्या तिथं 2च धावा मिळतात. जयेश याच्या षटकातील 5वा चेंडू सामना करेल अक्षय. आणि इथे धावची अक्षय हे स्वतःवर नाराज. हाय यासे तूच नाच. ओके.
थँक्यू. कोण आला ना बॅट्समन हरेश काय अक्षय स्वतः नाराज. कुठेतरी मोठी इच्छा होती त्यांची 50 धावा करण्याची, पण ते असफल ठरले. आता फलंदाजीसाठी गेलेले हरेश, स्ट्राईकला आहे सतीश. 40+ मधील हा खेळाडू आणि नॉन स्ट्राईकला होता हरेश. जयेशच्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल सतीश. हरेश हाही एक धडाकेबाज फलंदाज. पाहूया युवा खेळाडू. अतिशय सुंदर प्रकारे टोळाला चेंडू आणि पाहूया आणि चौकार. पहिल्याच टप्प्यात चौकार. थँक्यू. आणि हा नोबलचा इशारा पंच. 4+4+1 अशा 5 धावा आणि फ्री हिट. पाहूया सतीश 40+ संघातील एक खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू. बघूया फ्री हिटचा कसा फायदा घेतात. जयेश हे अतिशय मागडे ठरत चाललेलं आहे. सुंदर प्रकारे टोळाला चेंडू. पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण. मला वाटतं आपल्या संघासाठी ते नक्कीच त्यांनी 3 धावा वाचवलेल्या आहेत. आणि तर पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकानंतर 2-16 अशी धावसंख्या झालेली होती तरी अंजुर संघाची. पंच आकाश पाटील, सुनील घरत. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येत आहेत. 40+ संघातील सर्वांचे लाडके तरबेज मंचली कहाचली संजय मडवी, माणिक, बंडू, मंचली. किती नावं. जसा कृष्ण कन्हैया. पाहूया अतिशय 40+ संघातील अतिशय नावाजलेले असे उत्कृष्ट ऑलराऊंडर संजय मडवी उर्फ मंचली, बंडू, माणिक. स्ट्राईकला असलेले 40+ चे सतीश नाईक, नॉन स्ट्राईकला हरेश म्हात्रे. गोलंदाज आहेत ते संजय मडवी. पाहूया 40+ to 40+. गोलंदाज 40+, फलंदाज 40+. आणि वाईड अवांतर चेंडू. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 2-17. मंचेलीने जर हॅट्रिक पूर्ण केली तर श्याम पाटील यांच्याकडून 1000 रुपये. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू. सतीश नाईक यांनी टोळवण्याचा प्रयत्न केला पण असफल. 1 धाव. धावसंख्या होती ती 2-18. संजयच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो हरेश, एक युवा फलंदाज. पाहूया षटकार चौकार मारण्याची क्षमता असलेले हरेश. पुन्हा एकदा वाईट चेंडू. कोणाकडून तू जमा कर, इथं जमा कर. नाही पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू आणि मला वाटतं हॅट्रिक वाईडची पूर्ण करता येते. हॅट्रिक वाईड साठी 1000 रुपये नाही आहेत. विकेटच्या हॅट्रिक साठी 1000 रुपये आहेत. माणिक. पाहूया मंचली कहाचली. अतिशय उत्कृष्ट चेंडू. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संजयच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल हरेश. टोलावून काढलेला चेंडू. पाहूया आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण करतात हरेश आणि सतीश. प्रेक्षक वर्ग बाउंड्रीच्या बाहेर राहायचं पण सोपान तरे
बॉल किती झाले संजय मडवीच्या षटकातील 3 चेंडू शेष. पाहूया हरेश. अतिशय उत्कृष्ट चेंडू, फसवा चेंडू. 40+ खेळाडू एक युवा खेळाडूला उल्लू बनून जातोय. सोपानतरे आपण कृपया स्टेजवरती यायचंय. गावचे थोर समाजसेवक सोपानतरे. निर्धाव चेंडू, परंतु विकेट किपरच्या हलगर्जीपणामुळे एक धाव सहजरित्या आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. अतिशय उत्कृष्ट प्रकारे चेंडू टाकला जाता संजय मडवी यांनी, पण यष्टी रक्षक यांच्याकरिता या 2 धावसंख्येवर संघाची धावसंख्या होती ती 2. ती धाव नाही तशी. बॉल बॉलरच्या हातात आल्यावर किती धावा किती झाल्या टोटल? 24. संजय मडवी यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल तो हरेश. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल हरेश. पाहूया कशा प्रकारे सामना करतो हरेश. वाईटचे किती धाव गेले? 4 गे. पुन्हा एकदा अवांतर आणि पंचांचे हात समांतर. धावसंख्या होती ती 25. 2 बाद 25. संजय मडवी यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. मला वाटते संजय मडवी यांनी जर 4 चेंडू वाईट टाकले नसते तर अतिशय सुंदर षटक होतं. अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू आणि षटक समाप्त. 2 षटकांअखेरीस धावसंख्या होती ती 2 बाद 25. संजय मडवी यांनी एकूण चेंडू टाकले ते 10, त्याचे 4 अवांतर म्हणजे वाईट आणि धावा दिल्या त्या 9, म्हणजे टोटल बॅटने फक्त 5 धावा दिलेल्या. अतिशय सुंदर षटक. पुढच्या वेळेस नक्कीच विचार केला जाईल संजय मडवी यांचा. तिसरं षटक घेऊन येते ते MM स्पोर्ट अंजूरचे ऑलराऊंडर भूमिकेत असलेले कुणाल म्हात्रे. अक्षय म्हात्रे म्हणत होते दादा आला तर एक तरी षटकार मारणार, पण नाही, लवकरच आले परत. पूर्ण मदार असणारे ते आता कुणाल म्हात्रे याच्या खांद्यावर. पाहूया वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येते ते कुणाल. एक भिवंडी तालुका नव्हे तर कल्याण तालुका नाही तर ठाणे जिल्हा नव्हे तर रायगड मध्ये सुद्धा आपलं नाव सुवर्ण अक्षरात रेखाटले असे कुणाल म्हात्रे. पाहूया खूप क्षमता आहे त्यांची अंगी. गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षक, तिन्ही क्षेत्रामध्ये नैपुण्य अशी कामगिरी करणारा कुणाल. पाहूया सामना करेल 40+ क्रिकेट संघाचा 40+ खेळाडू सतीश नाईक. कुणाल यांचा पहिला चेंडू. सामना करेल सतीश. आणि कुठेतरी थोडासा अडथळा, पंचांचा डॉट बॉलचा इशारा. आपल्या रनअप मध्ये कुठेतरी चुकतात कुणाल मात्र. पाहूया कुणाल पहिला चेंडू. सामना करेल सतीश आणि कुणाल मात्रे यांचा पहिलाच नो बॉलचा इशारा होतो पंच आकाश पाटील यांच्याकडून आणि फ्री हिटचा इशारा होतो पंच आकाश पाटील यांच्याकडून. सतीश सामना करेल तो कुणाल याचा. कुणाल टू सतीश. अतिशय सुंदर प्रकारे टोलावून काढले चेंडू. पाहूया किती धाव जमा करतात त्याच्यावरती. आणि कुठेतरी क्षेत्ररक्षक काय अतिशय सुंदर प्रकारचे क्षेत्ररक्षण. धावा मिळतात 3. सतीश यांनी अतिशय सुंदर प्रकारे टोलावून काढले चेंडू. त्याच्यावरती 3 धावा मिळतात. कुणाल यांच्या षटकातील दुसऱ्या चेंडू. सामना करेल हरेश. पाहूया बंधू आहेत हे सुद्धा.
कुणाल टू हरेश. निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. कुणाल यांची वापसी होतोय कुठेतरी. पहिला चेंडू नो बॉल, त्याच्यावरती फ्री हिट वरती 3 धावा गेल्यानंतर एक सुंदर प्रकारे निर्धाव चेंडू हाताळणी करतो तो कुणाल. कुणाल टू हरेश. सुंदर प्रकारे टोलावून काढले चेंडू. पाहूया तितक्याच प्रकारचं चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर फेकी. एकच धाव. एक धावसंख्येवर संघाची धावसंख्या होते ती 30. तिसरे षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना. तिसरं षटक मार्गस्थ. कुणाल याच्या षटकात तिसरा चेंडू सामना करेल तो सतीश. सतीश यांनी पुन्हा एकदा टोलावून काढलेला चेंडू. पाहूया किती धावा जमा करतात. एक धाव पूर्ण, दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करतात हरेश आणि सतीश. या 2 धावसंख्येवर संघाची धावसंख्या होती ती 32. कुणालाच्या षटकातील 4 चेंडू टाकून झाले. 2 चेंडू शेष आहेत. पाहूया कशा प्रकारे हाताळणी करतोय. सामना करेल सतीश. अतिशय सुंदर चेंडू आणि फलंदाज इथे झेलबाद. कुठल्याही पंचांच्या कुठल्याही इशाऱ्याची वाट न बघता सरळ फलंदाज क्रीज सोडतात. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. सतीश यांनी बाद होण्यापूर्वी केलेल्या धावा आहेत त्या 11. अतिशय सुंदर फलंदाजी 40+. आता नव्याने फलंदाजीसाठी गेलेले फलंदाज विश्वास म्हात्रे. पाहूया कुणाल म्हात्रे सामोरा जाईल तो विश्वास म्हात्रे. पाहूया सिनियर ज्युनियर कुणाल म्हात्रे याच्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल विश्वास. आणि अतिशय सुंदर प्रकारे कट केला चेंडू आणि चेंडू जातो मला वाटते 2 धावा पूर्ण. 3 तिसरी धाव सुद्धा पूर्ण आणि चौथ्या धावेसाठी पाहूया. आणि मला वाटतं विश्वास म्हात्रे थोडा दमछक झालेली आहे 3 धावांनी. आणि या चेंडूवर 3 धावा. या 3 धावांवर संघाची धावसंख्या होत आहे ती आता 35. 3 षटकांची खेळी समाप्ती. 3 षटकांच्या खेळीनंतर संघाची धावसंख्या होती ती 35. 3 बाद 35. शेवटचं आणि हाणामारीचं षटक पाहूया कोण युवा गोलंदाज आहे. पटाक्यांची माल का ठेवले. श्रेयश. पाहूया चाचा भतीजा. विश्वास म्हात्रे यांचा पुतण्या श्रेयश. श्रेयश म्हात्रे गोलंदाजीसाठी युवा गोलंदाज. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. समोर चालतो विश्वास म्हात्रे. अतिशय सुंदर प्रकारचा चेंडू. तितक्याच प्रकारे चांगल्या प्रकारे टोलून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या होती ती 3 बाद 36. श्रेयशाच्या षटकातील दुसरा चेंडू. शेवटचं आणि विश्वास म्हात्रे यांची खेळी संपुष्टात. श्रेयश अतिशय सुंदर गोलंदाजी. त्यांची ऍक्शन सुद्धा अतिशय सुंदर आहे. पाहूया. आणि आता नव्याने फलंदाजी जात आहे तो साहिल.
शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू टाकेल तो श्रेयश. परशुराम 11 अंजूर तसेच कृष्णा 11 अंजूर दोन्ही संघांचे कर्णधार माईकशी संपर्क साधायचा आहे. आपली नाणेफेकी होणार आहे. श्रेयशाच्या षटकातील तिसरा चेंडू, सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं हाणामारीचं षटक हाताळतोय तो श्रेयश. युवा गोलंदाज पाहूया सामना करत हरेश. श्रेयशाच्या षटकातील तिसरा चेंडू सामना करेल हरेश. पाहूया कशा प्रकारे चेंडू टाकतोय. आणि हा अवांतर चेंडू, वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 38. श्रेयश तिसरा चेंडू टाकेल. श्रेयश समोर जाईल हरेश. सुंदर चेंडू. आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण धावसंख्या होते ते 39. हॅलो. आणि हा चौकार. आणि हा नोबलचा इशारा होतो. स्क्वेअर लेग अंपायर आकाश पाटील यांच्याकडे नोबलचा इशारा आणि हा फ्री हिट असणार आहे. पाहूया श्रेयशाच्या षटकातील आतापर्यंत फक्त 3च चेंडू टाकून झालेले आहेत. अतिशय सुंदर प्रकारे चेंडू टाकला होता श्रेयशाने. निर्धाव चेंडू. श्रेयश एक उगवता तारा. पाहूया श्रेयशाच्या षटकातील 5वा चेंडू आणि क्लीन बोल्ड. यॉर्कर. अतिशय सुंदर प्रकारचा चेंडू हाताळला तो श्रेयश आणि हरेशाला क्लीन बोल्ड केलेला आहे. आणि श्रेयशाच्या षटकातील शेवटचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू, इनिंगचा शेवटचा चेंडू सामना करेल नव्याने आलेला फलंदाज किरण डाके. पाहूया साहिल, मला वाटते यांना काही संधी मिळालेली नाही. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल किरण डाके. पाहूया अतिशय सुंदर प्रकारे चेंडू टाकलेला आहे. पाहूया किती धावा जमा करतात. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. या 2 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 बाद 47 आणि 48 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे MM स्पोर्ट अंजुर या संघासमोर. परशुराम 11 तसेच कृष्णा 11 दोन्ही संघाचे कर्णधार माईकशी संपर्क
इलेव्हन संघाला अतिशय सुंदर सुवर्ण संधी. जर आपण APL मध्ये अंतिम विजेता ठरला तर केतन तर यांच्याकडून आपल्याला गोवा ट्रिप आहे, याची नोंद घ्यावी. मी किशोर मडवी यांना विनंती करतोय की परशुराम स्पॉट अंजूर तसेच कृष्णा स्पॉट अंजूर या दोन्ही संघांदरम्यान नाणेफेकी करायची आणि हा सामना 4 षटकांचा होईल. यांची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. कृष्णा स्पॉट नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि परशुराम स्पॉट अंजूर या संघाला पाचारण केले होते फलंदाजीसाठी. हॅलो MM स्पोर्ट, तुझा 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना तरे 11 वर्सेस MM स्पोर्ट. आपण पाहत अंजूर प्रीमियर लीग 2018. सलामीचे फलंदाज कुणाल म्हात्रे आणि प्रकाश घोलप आणि सलामीचा गोलंदाज विश्वास म्हात्रे. एक नावलौकिक गोलंदाज ठाणे जिल्हा भिवंडी तालुका विश्वास म्हात्रे. स्ट्राईकला आहेत ते प्रकाश. विश्वास म्हात्रे सामना करेल तो स्ट्राईकला असलेला फलंदाज प्रकाश. सुंदर असा फाईन लेगला जाणारा चेंडू. एक धाव पूर्ण, तशीच दुसरी ही धाव पूर्ण. 2 धावांनी स्वतःच आणि संघाचं खातं गोळत असताना प्रकाश नाही बॅटला लागला. विश्वास म्हात्रे यांचा दुसरा चेंडू. सामना करेल तो प्रकाश. वैयक्तिक 2 या धावांवर खेळत आहे. म्हात्रे यांचा पुढचा चेंडू. आणि क्लीन बोल्ड. पहिला झटका आहे MM स्पोर्ट या संघाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी 40+ चा खेळाडू
नेक्स्ट फलंदाज संजय मळवी 40 चा खेळाडू. सामना करेल तर नावाजलेला गोलंदाज विश्वास म्हात्रे. या षटकातील तिसरा चेंडू. सामना करेल तो संजय. गुड शॉट. कव्हर ड्रायचा चेंडू. सुंदर असा फटका. 2 धावा पूर्ण क्षेत्ररक्षक धावत्या चेंडू मागे आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 4. 1 बाद 4 MM स्पोर्ट. म्हात्र्यांच्या षटकातील चौथा चेंडू. सामना केला तो संजय. सुंदर असा चेंडू आणि निर्धावाचा चेंडू. या 4 चेंडूत 4 धावा झालेल्या आहेत MM स्पोर्ट या संघाच्या. म्हात्रे यांच्या षटकातील 5वा चेंडू. सामना केला तो संजय. सुंदर चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी. निर्धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिर 4. MM स्पोर्ट या संघाची 4 धावसंख्या. एकोणावीस बॉल 44 धावांची गरज MM स्पोर्ट या संघाला जिंकण्यासाठी. म्हात्रे यांचा शेवटचा चेंडू. सुंदर असा चेंडू सर्कल मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण अक्षय म्हात्रे कडून आणि 1 धाव पूर्ण. या 1 धावने संघाची धावसंख्या होती ती 5 आणि षटक पूर्ण होते ते विश्वास म्हात्रे यांचं. एका षटकामागे 5 धावा आणि 1 गडी बाद केलेला त्यांनी. या सामन्यासाठी अनुभवी पंच 40+ चे राजेश पाटील आणि 40+ अपरेश मडवी. वैयक्तिक पहिला आणि संघाला दुसरे षटक घेऊन येतो सतीश नाईक. एक 40+ चा गोलंदाज. या स्पर्धेची नियमावली आहे की 5 षटकांमध्ये 1 षटक हे 40+ चे अनिवार्य राहील आणि खेळाडूंचा उतरता क्रम हा सिनियर, ज्युनियर आणि 40+ असा असेल आणि मिडल ऑर्डर मध्ये कर्णधारानुसार. पुढचा पहिला चेंडू सतीश यांचा. सुंदर चेंडू. बाजूने निर्धाव असा चेंडू. (40+ to 40+) सतीश टू संजय. सतीशाच्या षटकातील दुसरा चेंडू. सामना करेल तो संजय मडवी. पंचांचा वाईटचा इशारा. अनुभवी पंच असे राजेश पाटील. या 1 धावाने अवांतर धावाने धावसंख्या होती ती 6. 1 बाद 6 अशी MMA स्पोर्ट या संघाची. सतीशाचा पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू. झेल बाजवण्याची शक्यता आणि संजय मडवी हे बाद. उत्तम असा झेल हरीश म्हात्रे यांनी घेतलेला आहे. दुसरा झटका हा MM स्पोर्ट या संघाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो जयेश डाकी.
जयेश डाके. आणि स्ट्राईकला तो नावाजलेला फलंदाज कुणाल म्हात्रे. भिवंडी सिटी मध्ये 2017-18 मध्ये सर्वाधिक अर्धशतक पटकावणारा फलंदाज कुणाल म्हात्रे. सतीशाच्या षटकातील तिसरा चेंडू सामना करेल तो कुणाल म्हात्रे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू षटकाराने खाता गोल असताना कुणाल म्हात्रे या षटकाराने एमएम स्पोर्ट या संघाची धाव संख्या 12 2 बाद 12. येणाऱ्या 15 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता एमएम स्पोर्ट या संघाला. सतीश यांचा पुढचा चेंडू के पंचांचा व्हाईटचा इशारा. या आव्हांतर धावेने धावसंख्या होते ती 13 2 बाद 13. सतीश यांच्या षटकातील चौथा चेंडू. कुणाल म्हात्रे ऑन फायर. सतीशाचा पुढचा चेंडू सामना केला कुणाल. पुन्हा वरती मारला चेंडू. झेल होण्याची शक्यता आणि मिसअंडरस्टँडिंग मुळे झेल सुटल्या आणि चेंडू सीमा पार. चौका. या चौकाराने धावसंख्या होती ती एमएम स्पोर्ट या संघाची 17 2 बाद 17 अशी धावसंख्या. या षटकातील 2 चेंडू अजून बाकी आहेत आणि सामना करेल तो कुणाल. 14 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी एमएम स्पोर्ट या संघाला. सतीशाचा पुढचा चेंडू सामना करेल तो कुणाल. पुन्हा जेवणाची शक्यता. आपण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू बघत असताना 1 धाव पूर्ण. तशीच अडगशीच्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 19. आणि या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. सामना करेल तो कुणाल म्हात्रे. वैयक्तिक 12 या धावसंख्येवर खेळतोय. सतीशाच्या षटकातील शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू आणि पुरेपूर समाचार घेत असताना चेंडू सीमापार षटकार. या 2 षटकांमागे धावसंख्या होती ती एमएम स्पोर्ट या संघाची 25 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज जिंकण्यासाठी एमएम स्पोर्ट या संघाला. पंच राजेश पडेल आणि परेश मडवी सामना त्वरित चालू करावा. ओके. अंजूर प्रीमियर लीग 2018 ना पैशासाठी ना राजकारणासाठी 2 दिवस फक्त अंजूर गावासाठी.
वैयक्तिक तिसरा आणि वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरं षटक घेऊन येतो साहिल मनेरा आणि सावनागर डावखुरा फलंदाज जयेश डाकी. विश्वास मात्रे क्षेत्ररक्षण सजवत असताना, कारण की लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असतं, त्याच्यामुळे फिल्डिंग मध्ये परिवर्तन करणे अतिशय आवश्यक आहे. एक नौखा गोलंदाज आणि एक नौखा फलंदाज. साहिल टू जयेश. साहिलाचा पहिला चेंडू सामना करेल तो जयेश. क्लीन बॉल मिडल स्टंप. पहिल्या चेंडू मागे सफलता साहिल याला. सुंदर असा चेंडू. नेक्स्ट बॅट्समॅन संकेत मनेरा जयेशाची जागा भरून काढण्यासाठी. तरेलोनचे स्पॉन्सर केतन तरे यांनी सांगितले की जर हे टुर्नामेंट आपल्या नावावर झाली तर गोवा ट्रिप असेल. तीन बाद 25 अशी धावसंख्या एमएम स्पोर्ट या संघाची येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. लक्ष्य हे थोडं कठीण आहे, पण क्रीजवर आहे तो कुणाला मात्र येतो. एमएम स्पोर्ट या संघाची बाजू थोडीशी जड वाटते. साहिलाचा पुढचा चेंडू सामना करेल तो संकेत. साहिल टू संकेत. सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू आणि येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 17 धावांची संख्या. कोण साल्याच्या षटकातील तिसरा चेंडू. 2 चेंडू हे एका पहिल्या चेंडू मध्ये एक झेलबाद, दुसऱ्या चेंडू मध्ये डॉट. सायल्याचा तिसरा चेंडू. सुंदर असा चेंडू, निर्धाव. किपर थोडीशी गफलत करत असताना विश्वास मात्रे एक धाव चोरून घेतलेली. या एक धावेने धावसंख्या होते ती 26. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 22 धावांची गरज जिंकण्यासाठी एमएम स्पोर्ट या संघाला. आणि सामना करणार होतो कुणाल मात्रे. ही खरी परीक्षा राहणार आहे साहिल मनेरा याची, कारण की ठाणा जिल्हा झाला, भिवंडी तालुका झाला, एक टॉप फलंदाज म्हणून ओळखला जातो कुणाल मात्रे. आणि वैयक्तिक 14 धावसंख्येवर खेळतोय तो कुणाल. साहिलचा पुढचा चेंडू सामना करतो कुणाल म्हात्रे. पहिला चेंडू आणि भरपूर समाचार आमच्या समालोचन कक्षाच्या वरून 6 धावांसाठी कुणाल म्हात्रे. याद करना ये सावन महीना याद करना ये धावसंख्या होती ती 32 आणि येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 16 धावांची गरज जिंकण्यासाठी एमएम स्पोर्ट या संघाला. साहिल याच्या षटकातील 5वा चेंडू सामना केला तो कुणाल म्हात्रे. कुणाल म्हात्रे ऑन फायर. सुंदर आणि झेलबाद. सुंदर झेलाचा यष्टीरक्षक विश्वास म्हात्रे याने घेतलेले आणि कुणाल म्हात्रे बाद. वैयक्तिक 24 धावा करून बाद झालेला तो कुणाल. ऐन टाइमवर बाद झालेला कुणाल. हा नवीन फलंदाज मयूर म्हात्रे.
सॉरी मयूर मडवी. या षटकातील 5वा चेंडू. एक ओके ओके सॉरी. लास्ट चेंडू या षटकामागील. शेवटचा चेंडू सामना करतो मयूर मडवी. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न पण जमिनीला लगत लागला चेंडू. रणजित तरी येत असताना मिस फिल्डिंग होती. दोन्ही चेंडूमध्ये थंबल्स होत असताना 2 धावा पूर्ण. तिसरी धावाचा प्रयत्न पण 2 धाव्यावर समाधान. या 2 धाव्यावर संघाची धावसंख्या होती ती 34 आणि येणाऱ्या षटकामागे 14 धावांची गरज. आता पूर्ण दारोमदार असणार आहे ती मयूर मडवी आणि संकेत मनेरा याच्यावर. पंच प्लीज टीम मिसिंग नको. परेश मडवी अतिशय महत्वाचं षटक असणार आहे दोन्ही संघांसाठी. बघूया कर्णधार कोणावर हे षटक सोपवतोय. आवाज नाही. एका षटकामध्ये 14 धावांची गरज जिंकण्यासाठी MM स्पोर्ट या संघाला. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतो तो किरण डाकी. सामना करेल तो संकेत मनेरा. 6 चेंडू आणि 14 धावा. किरण टू संकेत 6 चेंडू 14 धावा. उलटा चेंडू पाहिजे तेव्हा समाचार घेताना आला. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. तशी दुसरी ही धाव पूर्ण. या 2 धाव संघाची धावसंख्या होती ती 36 आणि येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज जिंकण्यासाठी MM स्पोर्ट या संघाला. नेक्स्ट बॉल किरण टू संकेत. यस पंचांचा निर्णय व्हायचा. या 49 धावांनी धावसंख्या होती ती 37 आणि येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 11 धावांची गरज MM स्पोर्ट या संघाला जिंकण्यासाठी. किरण टू संकेत. सुंदर सापटका. 1 धाव पूर्ण लॉग ऑनला गेलेला. गच्चार असे क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. तशी दुसरी ही धाव पूर्ण. या 2 धावांवर धावसंख्या होती ती 39 आणि येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 9 धावांची गरज जिंकण्यासाठी MM स्पोर्ट या संघाला. चार चेंडू आणि 9 धावांची ओके. किरण पुढचा चेंडू सामना करतो संकेत. 1 धाव पूर्ण. तसे सुंदर असे क्षेत्ररक्षण. 1 धावेवर समाधान आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 8 धावांची गरज जिंकण्यासाठी MM स्पोर्ट या संघाला.
तर इलेव्हन या संघाला सुवर्ण अशी संधी आहे. जर हा प्रीमियर लीग आपल्या नावावर करत आहात तर स्पॉन्सर केतन तरे यांच्याकडून गोवा ट्रिप असणार आहे. तीन चेंडू 8 धावांची गरज जिंकण्यासाठी MM स्पोर्ट या संघाला. किरण याचा षटकातील चौथा चेंडू सामना करेल तो किरण. सुंदर असा चेंडू पण लेग स्टंपच्या थोडा बाहेर चेंडू. पंचांचा निर्णय व्हाईट. या अवांतर धावेने धावसंख्या होती ती 41. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. किरण तुंबाईवर क्या सुंदर असा शेन. यार एक धाव पूर्ण. तशी गच्चा अशी क्षेत्ररक्षण. दुसरी धाव पूर्ण. या 2 धावे धावसंख्या होती ती 43. 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज जिंकण्यासाठी MM स्पोर्ट या संघाला. दोन चेंडू आणि 5 धावांची गरज जिंकण्यासाठी MM स्पोर्ट या संघाला. स्ट्राईकला फलंदाज असलेला मयूर पाहूया. पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू हलक्या झटक्याने केलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. गच्चा क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. आणि आता या एक शेवटच्या चेंडू मागे 1 चेंडू आणि 3 धावांची गरज जिंकण्यासाठी MM स्पोर्ट या संघाला. सामना बरोबरीने सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. प्लीज टीम मीटिंग नको. पंच राजेश पाटील टीम मीटिंग नको. आपला भरपूर वेळ झालेला आहे. आता पाहूया. 1 चेंडू आणि 3 धावा. 2 धावा निघाल्या सुपर ओव्हर असणार आहे. चौकार षटकार लागला तर MM स्पोर्ट विजय. नाही लागला तर 11 विजय. किरण याच्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल तो मयूर. 1 चेंडू 3 धावा. सुंदराचा फटका. 1 धाव पूर्ण. गच्चाचे क्षेत्ररक्षण. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. सॉरी 2 धावा पूर्ण आणि सामना बरोबरीने सुटलेला आहे आणि सुपर ओव्हर असणार आहे. हॅलो APL अंजू प्रीमियर लीग मध्ये पहिला सुपर ओव्हरचा सामना अतिशय रोमांचक सामना. थँक्यू. अतिशय चांगली. हॅलो स्वप्नील तर 11 चे कॅप्टन आपल्या 3 बॅट्समन आणि गोलंदाजाचे नाव इथे द्या आणि त्यांना फाईट जो करतोय MM स्पोर्ट्स. आपली देखील 3 खेळाडूंची नावं